हॅलो गाईज, वेलकम टू आवर ब्लॉग. आमच्या आधीच्या दोन्ही ब्लॉगला खूप लोकांनी लाईक कमेंट्स केल्या, त्यासाठी थँक्यू. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. प्रोबब्ली हा ब्लॉग येईल मोस्टली सॅटर्डे इव्हनिंगला किंवा संडे मॉर्निंगला, बिकॉज ह्या ब्लॉगमध्ये मी एक छोटंसं सरप्राईज प्लॅन करतो आहे आरतीसाठी. आणि प्रोबब्ली त्याचीच तयारी मी आज स्टार्ट करतो आहे. आणि आरती पण ऑफिसला गेली आहे. आता मी पटकन रेडी होतो आणि जे काही गोष्टी माझ्या लाईनअप आहेत त्या मी पूर्ण करतो आणि भेटूया आपण. अजून एक गोष्ट, ॲक्च्युली मी हे जे सरप्राईज आहे हे खूप मी युनिक वेनी प्लॅन करतो आहे. आय डोंट नो लाईक किती सक्सेसफुल होईल आणि काही गोष्टी वर्कआउट करतील काही नाही. बट होप की जसं प्लॅन केलं तसं होईल आणि तिचे रिॲक्शन पण आपल्याला कॅप्चर करता येईल. आय एम बॅक. एव्हरीथिंग इज सॉर्टेड. जे काही मला घ्यायचं होतं ते मी घेतलं आहे. तो जो काही प्लॅन आहे तो रेडी आहे आणि ओव्हरऑल एक्झिक्युशनच्या पण गोष्टी डिस्कस झाल्यात, कसं एक्झिक्यूट करायचं, काय करायचं. आय डोंट नो लाईक तिचे काय रिॲक्शन असणार आहे आणि एक्झॅक्टली हाऊ शी विल रिॲक्ट. जे काही मी सरप्राईज देतो तिला, त्याच्या मागे वन ऑफ द रिझन हे पण आहे की आम्हाला नेक्स्ट मंथ म्हणजे ऑगस्टमध्ये 10 years कंप्लीट होत आहेत बिंग कमिटेड. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिझन की मी तिला हे सरप्राईज देतो आहे. आणि सरप्राईज पण आय थिंक खूप युनिक वे मी देतो तिला. आय एम नॉट शुअर लाईक म्हणजे जसं मी आधी सांगितलं की कसं वर्कआउट होईल, काय होईल. माझ्या एंडनी तर मी परफेक्टली प्लॅन केलं, बट लेट्स सी. तर गाईज, चहा मस्त रेडी आहे आणि लेट्स एन्जॉय द टी अँड देन सी यू. हाय गाईज, फायनली आय थिंक आता आम्ही रेडी होतोय. आणि तर आज आम्ही जाणार आहे मूवी बघायला. कोणता मूवी ते पण सांग. भूतम भय्यम, जो की लाईक सगळ्या कॉन्टेंट क्रिएटर्स. तो मला त्या मूवी बद्दल जास्त काही माहित नाहीये. मी ट्रेलर बघितलाय तर तो हॉरर मूवी दिसतोय आणि सगळे कंटेंट क्रिएटर्स त्या मूवी मध्ये दिसत आहेत. सो वी आर व्हेरी एक्साइटेड. सो स्टे ट्यून गाईज. चलो गाईज, वी आर रेडी. आणि आम्हाला तर लेट होतं, ॲक्च्युली 30 minutes मध्ये मूवी स्टार्ट होणार आहे. सो लेट्स गो. भूतम भैया मागे बसले सगळे. भूतम. हॅलो गाईज, माननीय श्री मुख्याध्यापक शुभम भाऊ बारसकर. सॉरी, स्टँडर्ड बोलायचं नाही. सॉरी. मी गोकुलधाम का एकमेव सिक्युरिटी आणि मोहम्मद चलेचा करता धरता सीईओ को फाउंडर. मी सगळं मीच आहे. अस्तित्व सगळं दादाच आहे. वन अँड ओनली जिजू. आता तुम्हाला एक सांगतो, ही जी मध्ये बसली आहे ना, ते स्वतःला माझा ड्रेस आहे. हा बाय द वे, हा माझा ड्रेस आहे. तुझा ड्रेस आहे. हा माझा ड्रेस आहे. टी शर्ट बोल ना भाऊ, काय ड्रेस का? टी शर्ट. आता लक्षात ठेवा, हा माझा आणि माझा हा यूज करतो. काय नाही प्लीज, घरी गेल्यावर हे काढून घेणार आहे. पण आजचे दैवत आमची आरती दिदी बारसकर आणि आशिष दादा पाटील आज आम्हाला खूप प्रमाणे कपड्याची शॉपिंग देणार आहे. पूर्ण ती मला 5 टॉप्स आणि 2 कोट सेट आणि 2 जीन्स. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग की वजह से. त्यांच्या पत्रिकात असं सांगितलंय, दाजींच्या असं सांगितलं, त्यांच्या साडू नाही सॉरी, त्यांच्या तिच्या नवरीच्या भावाला कपडे द्यायचे. डिप्रेशन. आणि हिला सांगितलंय भावाच्या ह्याला कपडे देत जा, तर तुझं आयुष्य सगळं चांगलं उजळेल. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन.
तर ते मला आज कपड्याची शॉपिंग करण्यासाठी घेऊन जात आहे. आता आमचा पिक्चर आहे, जाणार आहे असं दादा होईल ना वाटतंय मला. पिक्चरचं? आणि हिला आता टेन्शन आलं की आम्हाला काय घेऊन द्यायचं, किती पैसे जाणार आहेत अकाउंट मधून. काय माहिती देणार आहे का? ते म्हणून पण ती बघ आता बाबा. असं झालंय, काय करणार आहे, काय करायचं. भक्ती नको विचार बोलू, करतेय. नाही भेटत आपलं तोंड बारीक पडून दोघांचं. बारीक नाही घेणार तर तिला आहेच. पण हे स्वतःच्या जीवावरती माझं मन बघता तुम्ही. म्हणजे आहे आज. माझं मन बघता. बरं झालं मोबाईल गाईज आम्ही फायनली मॉलला पोहोचलो. सो तिला काहीच आयडिया नाहीये काय नेक्स्ट लाईन अप आहे. आणि मी पटकन स्टोअरला गेलो, फोन हँडओव्हर केला सो दॅट तो जो डिस्प्लेला फोन आहे तो काढून जो मी दिलेला तो लावेल. ठीक आहे. गाईज फायनली मी आलोय लोकेशनला. मी इथे सगळं सेटअप करून ठेवेल. सो लेट्स सी आता ती येते. हा टच स्क्रीन आहे, कीबोर्ड पण आहे. इथं 15 Pro Max पण इथं. हे बघ तुझा फेवरेट ऑरेंज. हो एक मिनिट. काय झालं? फोटो त्याच्यावर हा कसं काय? काय झालं? आपले फोटो कसं काय याच्यामध्ये असले? काय माहिती. हे पागल नीट सांग ना. आपला फोन अरे तुझा फोन आहे हा. अरे तुझा फोन आहे यार. पागल आहे का? तुझा फोटो आहे याच्यावर. नाही त्यांचा फोन नाही आहे, तुझा फोन आहे यार. तुला गिफ्ट दिले. हाऊ इज द सरप्राईज? नाही बंद नाही झालं त्याला. 2-4 दिवस झाले. 2-4 दिवस झाले घरीच होता तो. कसा आहे? हाऊ इज इट? नाही 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 तुझाच फोन. गिफ्ट आहे माझ्याकडून गिफ्ट आहे. 10th इयर अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे त्यासाठी. झालंय सगळं झालंय. चालतंय चलो थँक्स. अरे 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 बस तुला वाटलं काय बघून? म्हणजे मला असं झालं की काढले दादा हे टेन्शन होऊ देऊ. हा ना, मला असं झालंय माझा फोटो मी बघितलाय हे करून. हे भाई साहब हे क्या आहे? आपल्याच फोटो म्हणजे आपल्या घराचा फोटो आहे सगळं आहे. मग मला असं ट्यूब हे झाली की हे काहीतरी झोल आहे. भाई साहब माझा फोन. गाईज प्लॅन एकदम 100% सक्सेसफुल झालेला आहे. विथ नो एरर नो मिस्टेक्स. चला गाईज मूवी बघतो आणि भेटूया नंतर. घराच्या पडद्याआड दडलेली अदृश्य शक्ती आजही त्या परिसाचं रक्षण करते. एका
हाय गाईज. हॅलो. तर काय बोलू, माझ्याकडे आता शब्द नाही आहेत बोलायला. काल आशुने मला जे सरप्राईज केलं ते मी शॉपमध्येच आहे. आणि काल त्याने जसं मला ते ज्या प्रकारे सरप्राईज केलं ना, तर ते त्याच्यानंतर मी फक्त अर्धा तास हसतच होते. मी फक्त हसत होते आणि मला समजतच नव्हतं माझ्या आजूबाजूला लोक आहेत काय, मी काही करत होते तिकडे. इव्हन मूवी मध्ये पण पूर्ण लक्ष नव्हतं तिच्या. मला खरंच समजलं नाही. पण मूवी पण खूप छान होता ऍक्च्युली. पण आय वॉन्ट टू से थँक्यू टू माय हजबंड. थँक्यू आशू. ऍक्च्युली म्हणजे मी विचारच नाही केला असं वालं सरप्राईज होतं हे वालं. वन ऑफ द बेस्ट सरप्राईज आतापर्यंतच. हे सरप्राईज ऍक्च्युली तुला 10 वर्ष झेलण्यासाठी आहे. ऍक्च्युली झेलाविंग थिंग इज नॉट फॉर मी. कारण हा ऍक्च्युली खूप डिसेंट मुलगा आहे आणि झेललंय तर त्याने मला. ऍक्च्युली मी त्याला गिफ्ट करायला पाहिजे पण त्याने मला केलं. इतना तर चलता है, ठीक आहे. फाईन. सो थँक्स फॉर वॉचिंग. आय थिंक ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा तुम्हाला काय वाटतंय. आणि या स्टे ट्यून आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.